काय समजते कोणती स्वतःला? काय राणी आहे का ती? आणि आम्ही तिची चाकर आहोत का? करून ठेवलं असं, हद्द पार केली तिने. स्वतःच्या सख्या नवऱ्याला तिने चोरीच्या आरोपाखाली डांबला. असं करायचं असतं का? आपला रोहन पछतावणार आहे का? चुकलाय ना त्याचं. तुझी बडबड जरा बंद कर ग. चुकलाय तो. आणि एके ठिकाणी शांत बस. असं काय करताय? माझा मुलगा आहे तो. जोपर्यंत मी रोहनला बघत नाही ना तोपर्यंत माझा जीव पाडण्यात पडणार नाहीये. आता तर मला भीती वाटायला लागलीये. हे मोठे जावई बापू त्यांचं काही खरं नाहीये. ते रोहनला चोरीच्या आरोपाखाली ना पोलिसांमध्ये देतील. अगं असं कशाला करतील ते? का नाही देणार? का नाही देणार? ज्या वेळेला आदिराचा पाय मोडला होता त्यावेळेला मला त्या पोलिसांमध्ये द्यायला तयार झाले होते ना. तेव्हा तुझंच चुकलं होतं. तुझ्यामुळे अधीराचा पाय मोडला होता. पण रोहनचं पण चुकलंच आहे ना. असं चोरासारखं जातात का कधी? कोणाच्या घरामध्ये शिरतात का असं? काही नाही, मला त्याला बघितल्याशिवाय चैन पडणार नाहीये. माझा मुलगा आहे तो, मला बघायलाच पाहिजे. त्या रोहन, रोहन कसा आहेस तू? बरा आहेस ना? अरे वा, रोहन, अधीरा तुम्ही आलात परत. वा. आणि तेही एकत्र. हो बाबा. काय मग वाटलं नव्हतं तुमचं पुन्हा पदार्पण होईल इथे म्हणून? एक्सक्यूज मी. येणार नव्हतात ना, भांडून गेले होतात ना मोठ्या तोऱ्यामध्ये. मग कशाला आलात आता? झालं समाधान तुमचं? भूक शमली का? पूर्ण घरासमोर तुमच्या रोहनचा अपमान करून बरं वाटलं असेल, एकदम मजा आली असेल. काय अगं आई जरा जरा शांत हो. हे बघ, आमच्या भांडणात जर कोणाची चूक असेल तर ती माझी आहे. कशी? पण तुला काही बोलायचं असेल तर तू मला बोल, तिला काही बोलायचं नाहीयेस. छान ग माझं बाळ. बघ बघ बघ, लाख पटीनं चांगलं आहे तुझ्यापेक्षा. एवढा अपमान केला त्याचा तरी पण तू तुझी बाजू घेतोय. हो आई, मी कोणाचा काही अपमान नाही केलाय. हो हो अधीरा, बघ तू तू कोणाचाही अपमान केलेला नाहीयेस. आणि आई हे बघ, मी तिला फक्त आणायला गेलो होतो तिथे. तिला जरा सरप्राईज द्यायचं होतं, काहीतरी रोमॅन्टिक आणि असं हॅपनिंग जेस्चर करायचं होतं ना, म्हणून चोरासारखा शिरलो. म्हणजे तुझ्या माहेरच्यानी याचा अपमान वगैरे काही केला नाही याला? म्हणजे चोर म्हणून असं काही काही त्याच्यावर आळ नाही घेतला? नाही ना? समररावने तुला पोलिसात वगैरे नाही ना दिलं? कशाला मला का पोलिसांमध्ये देतील? बरं हे बघ, तिथे ना थोडासा गैरसमज झाला सगळ्यांमध्ये, पण मी त्यासाठी त्यांची माफी सुद्धा मागितली. आणि तुम्हाला सांगतो, आम्ही सगळे इतके हसलोय ना त्या गोष्टी. कपाळ रे देवा. मंदा, भरल्या घरामध्ये कपाळ बडवून घेऊ नकोस. मुलं आता घरी परत आली आहेत, त्यांना बोल लावू नकोस. रोहन, बाकी तू बायकोचा राग घालून तिला परत घेऊन आलास, हे मात्र उत्तम केलंस. बाबा, and you know what? आणखीन एक फनी मेमरी पण क्रिएट झाली आमची. अरे या. चला, आधीरा आनंदाने सासरी निघून गेली. दोघांचं भांडण मिटलं, माझी काळजी मिटली. ती आता सुखात असू दे तिच्या सासरी, आणि बायको सुखात असू दे तिच्या सासरी. पण ते होणार कसं? अबोला धरून बसलीये ना. ठीक आहे, आता फक्त बायकोचा अबोला घालवायचं राहिलाय. ते होईलच, व्हायलाच पाहिजे. बोलायचं तर तुम्हाला पण आहे स्वानंदी, माहितीये मला.
पण कधी? गुड मॉर्निंग आई. काय झालं आई? काही दिसत नाहीये काम करते मी ते. या मी तुम्हाला डिस्टर्ब थोडीच केलंय. मग बाई कर ना, डिस्टर्ब करत जा ना बाळा. बोल ना जरा, आई तुम्ही राहू द्या मी करते. पण नाही, जमत नाही ना आपल्याला. मला वाटलं होतं काल भांडण झालंय तर आता स्वतःहून येशील आज किचन मध्ये, काहीतरी करशील, आम्हाला आयतं ताट देशील. पण कसलं काम, नशीबच नाहीये आमचं. काम करायचं नाही, काही नाही, नुसते ऑर्डरही करायचे ऑनलाईन. बाकी काय येतं आपल्याला? ओके, आय गेट इट. आय गेट इट. मे बी तुम्ही दमला आहात म्हणून हे सगळं तुम्ही बोलताय. एक काम करते, मी पटकन ऑर्डर करते. ओके, तुम्ही नका करू हे सगळं कुकिंग वगैरे. हवं तर तुमच्या आवडीचं करू. काही नको, काही नको, काही नको मला माझ्या आवडीचं वगैरे. ते बाहेरचं खायचं, तेलामध्ये भेसळ असते. शी. म्हणजे आपण जे घरी ऑइल आणतो ते 100% प्युअर असतं असं वाटतं तुम्हाला? काय गॅरंटी सांगा? जरा पण शब्द पडू द्यायचा नाही ना आपल्याला, है ना? प्रत्येक वेळेला वादच घालायचा, दुसरं काही येतच नाही. मी वाद घातलेला नाही, मी फक्त तुम्हाला एक सिंपल प्रश्न विचारला. काय चाललंय तुमचं सकाळ सकाळ? कालच मिटवलंय ना आपण सगळं. हिला सांग, हिला सांग. ऐकणार हो, मला भांडण्यात काही इंटरेस्ट नाहीये. ओके, पण यांची हॉबी आहे ही. ह्यांना ना कुठलाही टॉपिक लागतो भांडण्यासाठी, कुठलाही टॉपिक चालतो त्यांना. 1 मिनिट, कुठल्याही टॉपिक वरनं नाही. आता मुद्दा स्वयंपाकाचा आहे. ओ पण ऐका ना, माझं सकाळपासून पोट बिघडलंय. सो मला इतकी काही खायची ॲज सच इच्छा नाहीये. तुम्ही एक काम करा ना, तुम्ही साधीशी अशी डाळ खिचडी बनवा लंचला. रो, आर यू ओके? खरे खरे एक मिनिट, आता दाल खिचडी कोण म्हणाल का? आहो बाबा, लंचला काय ऑर्डर करायचं ते आम्ही डिस्कस करतोय. मला दाल खिचडी चालेल. तुला माहिती आहे दाल खिचडी माझी फेवरेट आहे ते. ओके, परफेक्ट. मग ब्रेकफास्टला इडली ओके ना? ओके, मग डाळ खिचडी लंचच्या वेळेला ऑर्डर करते. आई तुमच्यासाठी काय ऑर्डर करायचं? मला नकोय काही. बोलले ना मगाशी मी करते घरी. रोहन माझा मुलगा आहे, मी मुलासाठी काही करेन, कळलं ना? डाळ खिचडी पण करेन आणि नाश्ता पण करेन. ओके, सॉर्टेड. अरे कधी कधी पोटासाठी हलका आहार हा उत्तम असतो. चल रे, आपण वृत्तपत्रामधली कोडी सोडवूया. चला. ये. आयुष्याचं कोडं सोडवा. कोडी सोडवतात, कोणाला परवाच नाहीये माझी. जाऊ दे ना, जाऊ दे. काय हे? कर बाई कर. मी